महिला भगिनी ज्या आहेत त्या हळदी कुंकवाच्या या मकर संक्रांतीच्या निमित्तानं आपण कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत। माझ्या समवेत आलेल्या आपल्या साकोली पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पांडुरंग शेठ साळवे हे देखील या ठिकाणी तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दोघेही या ठिकाणी आलेलो आहोत। या निमित्तानं उपस्थित सर्व ज्येष्ठ महिला भगिनी, त्याचप्रमाणे अंकल असतील, संदीप असेल, सर्वच या ठिकाणी तुमच्या कुरुंदमळ्याच्या वतीनं तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। सर्वप्रथम आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला ह्या संक्रांतीच्या निमित्ताने शुभेच्छा देते। मागेही मी ह्याच सभा मंडपात यामध्ये जे आहे ते कार्यक्रम या ठिकाणी आपला हळदी कुंकवाचा झाला होता, त्याची आठवण आज त्या निमित्ताने झालेली आहे। आणि मला ठाम विश्वास आहे की महिला भगिनींचं प्रेम आमच्या सर्वांच्या पाठीमागे नक्कीच इथून मागे राहिलेलं आहे आणि इथून पुढेही नक्कीच राहील। कारण 2012 साली जेव्हा जिल्हा परिषद निवडणुकांना मी सामोरी जात असताना त्या ठिकाणी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांची साथ माझ्या पाठीमागे होती आणि त्याच्यामुळे आपण त्या इलेक्शनमध्ये जे आहे त्या ठिकाणी भरघोस मताने आपला विजय झाला आणि त्या विजयातून तुम्ही सर्वांनी केलेल्या सहकार्याचं त्या ठिकाणी ऋणातून उतराई होण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांचा लाभ आपल्या भागातील, आपल्या राजुरी बेल्ले मतदारसंघातील सर्वांना या ठिकाणी आपल्याला देता यासाठी मी मनापासून प्रयत्न केले। आपल्या सर्वांना पांडुरंग साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना 10 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो जलसंधारण कामासाठी आपण त्या ठिकाणी आणला। 42 केटीवेअरची कामं असतील, सिमेंट बंधारे असतील, नाला खोलीकरणाची कामं असतील, ही कामं आपल्याला त्या ठिकाणी करता आली। आणि आपण सर्व तसं बघितलं तर शेतकरी मंडळी आहोत, सर्व त्या ठिकाणी आपल्याला शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते। मग या बंधाऱ्यांच्या स्वरूपात जे आहे ते पाणी जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी साठवता आलं आणि मग विहिरींची पाण्याची पातळी वाढली, त्याचप्रमाणे बोरला पाणी लागायला लागलं आणि शेतकरी जे आहे ते जिरायत ज्यांची शेती होती त्यांची बागायत शेती त्या निमित्ताने झाली आणि याचा खरोखर आनंद जो आहे तो मला नेहमीच त्याचं समाधान जे आहे ते त्या ठिकाणी मिळत असतं। त्याचप्रमाणे आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी काम करत असताना जिल्हा परिषद शाळांची चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संरक्षित भिंती असतील किंवा वर्ग खोल्या असतील, अनेक संगणक लॅब सारखी कामं असतील। आता 3 आपल्या मतदारसंघामध्ये अशा शाळा आहेत, मग राजुरी गावची गव्हाळी मळ्याची शाळा असेल, या बेल्ले गावातील ढगी मळ्याची शाळा तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि गुळुंचवाडीची जिल्हा परिषद मळगंगा मातेच्या पाठीमागे जी आपली जिल्हा परिषद शाळा आहे त्या 3ही शाळा अशा शाळा आपण भौतिक सुखसुविधांनी संपूर्ण केल्या, जी पाहायला पुण्यावरून देखील शिष्टमंडळ त्या ठिकाणी येत असतं आणि मुलं आज आपली प्रॉपर्टी कोणी बघत नाही, मुलं कशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण घेतात, काय करतात यावरती सर्वांचं लक्ष असतं। आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ह्या सर्व मुलांना जे आहे ती उद्याची पिढी आहे यांना घडवण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण, चांगल्या पद्धतीचे सुखसुविधा आपण निर्माण करून दिल्या पाहिजेत या हेतूने जे आहे ते त्या ठिकाणी आपण काम केलं। त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीत देखील बेल्ले पीएससी असेल, राजुरी पीएससी असेल, हे सर्व त्या ठिकाणी काम करत असताना पीएससीची ओपीडी जी आहे त्या ठिकाणी म्हणजे दररोजची येणाऱ्या रुग्णांची संख्या 25 ते 30 असायची, पण आपण जेव्हा काम केलं पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी स्टाफ उपलब्ध करून दिला, पूर्ण क्षमतेने आपण त्या ठिकाणी औषधं उपलब्ध करून दिली आणि 25-30 ची ओपीडी 150 वरती जाऊन पोहोचली। म्हणजे अशा आपण ज्या गरजेच्या सर्वसामान्य लोकांना ज्या गरजेच्या मागण्या होत्या त्यांच्या त्या आपण पूर्ण केल्या आणि रस्त्यांच्या बाबतीत देखील आपण त्या ठिकाणी अनेक रस्ते बांधले, रस्त्यांचे मजबूतीकरण केले। त्याचप्रमाणे सभा मंडप आपण अनेक भागामध्ये आपल्या बेल्ले गावामध्ये आपण जर बघितलं तर अनेक बंधारे, मग गाडगे मटले म्हणा असेल, आवटी मळ्याचा बंधारा, डावखर मळ्याचा बंधारा, अशी बंधाऱ्यांची कामं केली आणि सभा मंडप आपण त्या ठिकाणी केली, अंगणवाड्याच्या खोल्या बांधल्या, त्यांची दुरुस्ती केली, अनेक म्हणजे कामं जी आहेत ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आपल्याला त्या ठिकाणी होत्या, मग त्याच्यामध्ये पिठाची गिरणी होती, शिलाई मशीन होती, कडबाकुट्टी असेल, शेती विषयीच्या ज्या योजना होत्या, पाईप असतील, हे सर्व जे आहे ते आपण ज्या तत्कालीन त्या ठिकाणी योजना होत्या त्या सर्व योजना आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। आजही लोक भेटली की आवर्जून सांगत असतात तर ताई तुम्ही आम्हाला त्यावेळी हे दिलं म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला आमच्या कुटुंबाला त्याची मदत झाली, बंधाऱ्यांच्या पाण्याचा फायदा आमच्या कुटुंबाला होतोय आणि त्यांचं ते बोलणं ऐकल्यावरती खरंच आपल्याला समाधान वाटतं की खरोखर आपण त्यांच्या जीवनामध्ये 4 आनंदाचे क्षण त्या ठिकाणी आणू शकलो। माझ्या समोर जे आपले पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत पांडुरंग शेठ साळवे,
हे देखील अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी गेल्या 20 वर्षांपासून साकोरी गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे. सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, हे सर्व सहकार क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाने योगदान चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे. तुम्हा सर्वांना माहिती की आमचे जसं समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीनं संकुल जे आहे त्यामध्ये आपल्या भागातील विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात आणि चांगल्या पद्धतीचा रोजगार देखील त्यांना उपलब्ध होतो. कारण कॅम्पस प्लेसमेंट आपल्या इथं चांगले आज अनेक विद्यार्थी असे घडून गेलेत की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी जॉब मिळालेला आहे. आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर शिकायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती की राहायचा खायचाच खर्च फीपेक्षा जास्त असतो. मग आपल्याला घरी बसून घरचं अन्न खाऊन त्या ठिकाणी आपल्याला शिक्षणाचा त्या ठिकाणी फायदा आपल्या मुलांना घेता येतोय. आणि आमचं जसं समर्थ शैक्षणिक संकुल आहे तसंच पांडुरंगशेठचं त्या ठिकाणी विद्यानिकेतन हायस्कूल तुम्हाला माहिती असेल साकोरीमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल आहे. आणि तिथे देखील आपल्या ह्या परिसरातील त्यांनी सांगितलं की आपल्याच भागातील अनेक विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. म्हणजे आम्ही दोन्ही मंडळी, आमचं तसं बघितलं तर स्वामी समर्थ सेवेकरी परिवार आमचा आहे. शेठचा त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय. तुम्हाला सर्वांना म्हणजे सांगायचं एवढंच हेतू आहे की मुलांना त्या ठिकाणी घडवण्याचं काम आपल्या ह्या कुटुंबाच्या माध्यमातून होतंय. आणि आपल्या मुलांना जर आपण त्या ठिकाणी रोजगार किंवा आपल्या संधी उपलब्ध झाल्या जॉबच्या तर कुटुंबाला एक वेगळं त्या ठिकाणी वळण लागतं आणि कुटुंबाचा आर्थिक त्या ठिकाणी भरभराट होत असते. म्हणजे आपण त्या दृष्टीनं त्या ठिकाणी आमचे शेळके कुटुंब, साळवे कुटुंब त्या ठिकाणी आम्ही काम करतो. आणि त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आमच्या दोघांच्याही मागे राहील अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करते. कारण येत्या 5 तारखेला तुम्हाला सर्वांना माहिती की 5 तारखेला आता मतदानाला आपल्याला सर्वांना ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जायचंय. मग आमच्या दोघांचंही चिन्ह मी आता तुम्ही येण्याआधी त्यांना विचारलं की कारण मी एक 15 दिवसांपूर्वी इथे येऊन गेलेले होते, प्रचार करून गेलेले होते, अंक त्यावेळी होते आणि आम्ही सांगितलं होतं की तुतारी हे चिन्ह आहे. पण आता हे सर्व पक्ष जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत. पवार साहेबांनी आपल्याला आदेश दिला की पक्षाच्या निवडणुकीला ठिकाणी सामोरे जात असताना घड्याळ चिन्हावरती पुणे जिल्ह्यात निवडणुका होतील. त्यांचा आदेश आम्ही त्या ठिकाणी मांडून, पक्षाचा आदेश मांडून आम्ही सर्व पक्षांनी एकत्रित घड्याळ या चिन्हावर आम्ही दोघे उमेदवार उभे आहोत. तुम्ही प्रचंड बहुमताने आम्हाला विजय करा अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते. दोघांच्याही घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून, कारण आपल्याला 2 बटन दाबायचे, एक पंचायत समितीसाठी आणि एक जिल्हा परिषदेसाठी. त्याच्यामुळे हे दोन्ही घड्याळ हे चिन्ह बघून तुम्ही बटन दाबून आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजय करा. संदीपने जसं सांगितलं की इथं पुलाची आवश्यकता आहे, रोडची आवश्यकता आहे, ती नक्कीच आम्ही पूर्ण म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम जे असेल ते तुमचं या कुरुंदमळ्याचं काम आम्ही मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद.